आज बघा शिमग्याचा सण आहे. बोंबलायचा ठो 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 बोंबलायचं. काय बोंबलायचं आहे ती आजच बोंबलून घ्या, नाही पुन्हा सालभर माणसं म्हणती ती शिमग्यात काय चुकला होता का. त्यामुळं संध्याकाळी होळी पेटवा आणि मनसोक्त बोंबलून घ्या. अर्धा तास बोंबला, आज दिवसभर किती जरी बोंबाला लाबा 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 तरी तुम्हाला का बोंबालतोय असं कोणीही म्हणणार नाही. पण उद्यापासून जर कोण बोंबाललं तर शिमग्यात चुकला होता का अशी म्हणती ती. आज सण आहे. अंकिताला आता मी शाळेत आणायचं जाणार आहे. शाळा सुटला आता 12 वाजता, तर आता आणायला जाणार आहे. तिकडून आल्यानंतर आम्हाला काय पोळ्या जमत नाही त्या, आणि सणासुदी कोणा दारात पण आपल्याला जायचं नाही. बोलवलं एखाद्यानं तरी सणासुदीच्या तोंडावर कोणा या दारात जायचं नाही आपल्याला. आपण काय करणार आहे, भात शिजू घालणार आहे. आणि भात शिजू घालून येताना तुम्हाला सांगतो श्रीखंड घेऊन येणार आहे. मी आता अंकिताला गेलो ना, श्रीखंड घेऊन येणार. आणि भात आणि श्रीखंड आपलं गोड ही आज शिमग्याचं आपण खायचं. तीच आपल्या जीवाला पुरणपोळी म्हणायचं. बरोबर आहे का नाही. तसं तर आपण पुरणपोळी लई खात नव्हतो, कधीतरी एखादी खायचं नाही तर खातच नाही. पर लेकरांना खावं वाटतं ते. पर लेकरांसाठी आपण काय करायचं, श्रीखंड आणायचं. एक तर 2 डबा आणायचं आणि दही लावलेला हाय. एक जरी डबा आणला तरी होते. दही हाय आणि श्रीखंड आणि भात मस्तपैकी शिजवून घ्यायचा. आणि दुसरी गोष्ट निवांत खायचं आपलं गोड. कालचं जे पाहुण्याने मटणाचं कालवण दिलं तर ते काल आपल्याला एकट्याला सरलं नाही. आज खायचं नाही म्हणलं सोमवारचं आणि सणसुद्धा आहे म्हणून रात्रीच एकाच भावाला बोलवलं आणि किटलीत भरून एकाच भावाला दिलं. कारण उरवून काय करताय, नासून फेकून तर काय इटून जाणार. आपलं त्याच्या घरची आपली खातील 4 घास म्हणलं. थोडं मटण त्यात होतं आपलं, कालवण तिथे देऊन टाकलं. सगळ्यांना शिमग्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या आमच्या इकडं कर असते बोकडाचा, म्हणजे कोण जत्रा करते कोण वाटा आणतंय. तर बघू जमलं तर उद्या सकाळ सकाळी वाटा घ्यावा म्हणतोय. नाहीतर आटपडीला जाऊन आपलं आणायचं किलोभर, आपलं लेकर खाती ती तेवढंच रबरबीत करायचं. सणासुदीला सालभर मटण आपण खायचो आणि सणाला तुम्हाला सांगतो सणाला मटण नसायचं आपल्यात. असं झालं नाही. 700-800 रुपये जाय नाही गेलं तर बोकडाचं आपलं आणायचं किलोभर. 800 रुपये किलो, 1 किलो आणलं का गोळ ना, सरत नाही. सकाळ संध्याकाळ सरत नाही किती जरी खाल्लं तरी. बरोबर आहे ना. बाकी काय चाललंय सगळ्यांचं, बरं आहे का. मस्त मजेत चालतं मी आपलं निवांत. मस्त सण आहे हे आहे. परत काय करायचं, जे आपल्या नशिबात आलेलं भोगायचं ते आपलं कुठं चुकते का सांगा. आणि दुसरी गोष्ट लय त्या गोष्टीच्या आहारी जाऊन चालत नाही. माणसाच्या मनात किती जरी दुःख असलं तरी माणसानं ही पाहिजे, चेहरा आपला आनंदी असला पाहिजे. बरोबर आहे का नाही सांगा. होळीला नैवेद्य तुम्हाला सांगतो, बघू मी पण प्रयत्न करणार आहे. 4 निवद का म्हणाय होळीला मी होळी पेटवणार. जरा चगाळ बिगाळ गोळा करून इकडं तिकडं होळी करायची, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीलच. सणसुद्धा आहे ना, बायको घरात नाही म्हणून मी होळी करणार नाही असं नाही. होळी करणार, ईर्षीवर होळी करणार. 1-2 सरमाड्या कुठनं तर पेंडी आणून तुम्हाला सांगतो उभा करून होळी पेटवून त्याला काय नैवेद्य लागतं, थोडी कणिक मळून जमते आपल्याला. काय अडचण नाही. बारकं बारकं निवद करायला काय अडचण नाही. ते काय काय लागतंय ते आपलं त्यात टाकते ती अग्नी दिचू बिचू तयार करू आपण. आणि होळीचं सुद्धा संध्याकाळी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन. हार मानायची नाही, कुठल्याही गोष्टीत हार मानायची नाही. कसं आहे, अगोदर कळलं पाहिजे. आता आता डोळ्यातनं पाणी गाळून काय उपयोग आहे, काय उपयोग आहे सांगा की. आधी कळलं पाहिजे. कळलं नाही. मी जे सांगत होतो, जीव तोडून मी सांगत होतो ते कळलं नाही. आता तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय तुमच्या मनात काय दुःख आहे. ही कायच नाही, आयुष्य काढायचं आहे आयुष्य. त्यामुळं कधीच कुठल्या गोष्टीचं ही करू नये.
घरात करता माणूस जी सांगतंय ते ऐकायचं असते. जग करते म्हणून आपण करायला नसते. आपल्या घरात काय, आपल्या घरात काय खपत नाही, काय चालत नाही हे कळलं पाहिजे होतं. आता डोळ्यातनं पाणी काढून काय उपयोग आहे? नाही. एकदा वेळ निघून गेली का काय उपयोग नाही. वेळ महत्त्वाची आहे. वाईटपणा दाखवून ही नसतंय, कळू दे की. परक्याचं घर किती दिवस असतंय, परक्याचं नातं किती दिवस टिकतंय ही एकदा कळू दे. कळाल्यानंतर कळल परकं काय असतंय, आपलं काय असतंय, केलंय कशाला, आपलेपणा केलंय कशासाठी, आपलीच माणसं आपल्याला उपयोगी येतात हे कळलं नाही. बरं ह्याच्या अगोदरही त्या व्यक्तीकडून तुला कितीतरी त्रास झाला आहे तरी बी नाही ऐकलं नाही तू, आणि अजूनही चूक मान्य करायला तयार नाही आणि सहज बोलून जाते. फक्त मोबाईलचा विषय आहे. आणि काय झालं, फक्त मोबाईल नाही, मोबाईलचा विषय नाही. जाऊ द्या, ते विषय बोलायला गेलं तर रात्र संपायची नाही. लय डोक्यात प्रश्न येते तर लय बोळाय ना ग सणासुदीचं. जाऊ द्या विषय जिकडं तिकडं. बाकी काय चाललंय मित्रांनो तुमचं, बरं आहे का? आपलं तर निवांत आहे. मोटर चालू केली आहे बघा. इकडं लावलंय झाडासनी पाणी आपलं निवांत वर चालू आहे मोटर. मग इथं ठिबकच्या नळीनं आपलं भिजवायला येतं या, भिजवायला येते तुम्हाला सांगतो. झाडं बघा, रात्री मी काय केलं माहिती आहे का, वरखत 10-26 रात्रीचंच आपल्या लाईटीनंच काम करून घेतलं. असं ही दिवसात ऊन लागले ना, उन्हाचं काय होतंय बघा. त्या साईडला इकडं ह्या साईडला एक डबरं पडलं, पलीकडे साईडला एक डबरं पडलं, आणि त्यात एवढं दोन्ही साईडला इकडे एक खोंगा आणि तिकडे एक खोंगा, असं 2 खोंगं म्हणजे बारकी बारकी मोठं अशी 2 खोंग्या 2 मोठी झाडाला टाकली. 10-26च्या 10-26नं बुडका वाढतोय, काळोखी धरतंय सगळं, म्हणजे झाडं तेजमध्ये राहते. ते कसं आहे ही झाड जाळीतनं आता मायना झालंय. आणि ही तर झाड बघा, ही झाड जाळीच्या वर चाललंय. ही जाळी संपली इथं आणि जाळीच्या वर आता या जाळ्या काढावं लागणार आहे. त्या कारण काय झालंय, शिकडला त्यांना झाड डेरेदार होईल, झाडं चालली एक शिवरी ह्याच्यामुळं, नाहीतर बारीक कुठंतरी होते. आज मी ह्याच्या सगळ्या जाळ्या काढून टाकणार आहे. जरा इथं जनावराला ध्यान द्यायला लागेल. झाडं एक नंबर हल्ली ती, झाडाला पाण्याला जपले हो का. ही वलीगार आहे का जमीन, वलीगार असल्यामुळं. आणि इकडं ही चक्कूची बिन झाडं एक नंबर आली ती. आणि दुसरी गोष्ट इकडं आपला कांदा तुम्हाला सांगतो, कांदा पिन एक नंबर आला आहे. पाण्याला आलाय, जरा भिजवा लागते. कांदा येईल बघा 8-15 दिवसात. कांदा काढायला येतात, पाती पिंगळून चालली त्या पाती. कसा आहे तो का ती कांद्यातनं सुद्धा आंबं जायचं, एक नंबर आंबा आले. रात्री सगळ्या झाडाला 10-26 घालून टाकलंय. आता 1-2 बायका लावा म्हणतोय. हे जरा तण आलं या साईडनं, 2 बायका लावून हे खुरपून घ्यायचं. आणि हो का इथं टमाटर, आपल्या टमाट्याला त्या दिवशी मी हो लावलं होतं, टमाटर पिकायला लागलं. हो का इथं बारकंच झाड आहे, त्याला मी खोटी रवली आणि काटक्या लावली. त्या गार असलंय त्या टमाट्याला बी मी 10-26 टाकलंय, जेणेकरून टमाटाशी फुगली पाहिजे ती. आता बघा हे एवढ्या ह्या टमाट्याची आपल्याला भाजीला सुद्धा कुठं जायला. 2 टमाटे वांगा आहे तर मला सांगतो, 2 वांगी टाकली, भाजी केली, विषय संपला. बेसन एखाद्याशी केलं, एखाद्याशी टमाटे केलं, काय लागते भाजीला. 2 पोरण मी एकटाच आहे, बरोबर आहे ना. चला मित्रांनो, पुन्हा एकदा शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.